नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जसं आम्ही महाबळेश्वर बरंच काही ठिकाण कव्हर केलेलं आहे, तसंच स्ट्रॉबेरी हा महाबळेश्वरचा ब्रँड आहे किंवा पूर्ण भारतात सर्वात बेस्ट स्ट्रॉबेरी महाबळेश्वर इथे मिळत असतो. तसंच तेवढंच फेमस एक वडापाव स्टॉल आहे, नाव आहे चौरसिया वडापाव. आमच्यासमोर श्रीमान चौरसिया साहेब आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, आपलं ही चौरसिया पान किंवा चौरसिया आपलं वडापाव किती वर्षापासून आहे? 35 ते 40 वर्ष झाले सर. तुम्ही हेच ह्याच्यात व्यवसायामध्ये आहात, पण 40 वर्षापूर्वी तर फार मोठं छोटंसं गाव असणार नाही का? छोटंसं गाव होतं. हां, आणि तुम्ही वडापाव रोड बारीक होता. ते पण रोड एकदम इथे दुकानाखाली माझी आणि एक दुसरी पाणीपुरीची होती. दोनच होते. दोनच. आपल्याकडे जो वडा आणि इतर वडापावमध्ये फरक काय आहे? साहेब, एक हे असे असतो जे मटेरियल असतो ना, ते नंबर 1 क्वालिटीचा वापर येत असतो. बटाटा आहे, लसूण आहे, त्याचं जेवढं मटेरियल लागतं, धना आहे, जिरा आहे, हे जेवढं मटेरियल आहे सब हाय क्वालिटीचं आहे. हाय क्वालिटीचे असतात. हां, हाय क्वालिटीचं असतो. साफसफाई, स्वच्छता हे पहिले आमच्या गिरायकचे द्यायच्या अगोदर माझ्या पहिले हे असतो की गिरायकचे जायच्या अगोदर मी पहिले द्यायला व्यवस्थित तुम्ही बघून घेता. म्हणजे काय असतो की वडा हा आता गरीब माणसाचं जीवन आहे. म्हणजे आज आमच्या मुंबईत लोक म्हणतात की काही लोक तर वडापाव खाऊन जीवन चालवतात, दोनदा वडापाव खाल्ले की पोट भरतो. पण आपल्याकडचं खाण्याचं तुम्ही आरोग्याचं किती लक्ष ठेवता? आरोग्यावर भरपूर आहे, कारण ते आरोग्यावरच आहे. तेल आहे आणि बेसन जे आहे आणि बटाटा आहे, हे अगर व्यवस्थित मेंटेनन्स ठेवलं, एकदम चांगली क्वालिटीचं ठेवलं तर ह्याचं काही होत नाही. असं आमचे मुलं आहे ना, कामगार सुद्धा, आणि आमचे दोन्ही मुलं आहे, घरी जेवायला नाही जाणार, लेकिन इथे वडापाव खाणार. तुमचं म्हणणं असं आहे की समजा मी वडापाव खाल्ला तुमच्याकडं तर ते 100% त्यांना काही साईड इफेक्ट्स होणार नाही? काही होत नाही. एक चौरसिया UP-वरनं एवढं मोठ्या शहरात, म्हणजे हे महाभारत हे आपलं पूर्ण महाराष्ट्राचं सर्वात मोठी जागा, परडेमध्ये फार मोठी जागा आहे. काय म्हणून तुम्ही या शहरात आले होते? आमची आई महाबळेश्वरची आहे. अच्छा. आणि आमचे पहिले म्हणजे फार त्रास काढलेला आहे. आम्ही लहानपणी आमचे वडील वारले. शेती करत होतो, शेतीत पण काय उत्पन्न कुठे शेती? इथं महाबळेश्वरलाच? तिकडे UP-ला. जास्त होत नव्हते. ते लहान लहान भाऊ होते, आम्ही होतो. तर ह्याच्यात आमची आई इथे घेऊन आले. इथे घेऊन आले तर आमच्या गावात म्हणजे चांगल्या लोकांनी आम्हाला परिषद दिली. इथे गावात प्रतिसाद भरपूर भेटले लोकल माणसाकडनं. लोकांनी आम्हाला म्हणजे व्यवस्थित एकदम गाव घरचे सारखे, म्हणजे काही आम्हाला वाटलंच नाही की बाहेर आहे. फुल आम्हाला परिषद दिली नाही लोकांनी गावात. आणि आपला धंदा हे हळूहळू दुसरा वापरले, मक्याचे कणसं विकले, सगळे केले. मग हे वडापाव आम्ही 30 पैशानं चालू केलेलं आहे इथे. 30 पैशाने? 30 पैशानं चालू. 30 पैशाने वडापाव? पाव आता पाव पण 30 पैसे मिळत नाही. पाव पण नाही मिळत. 30 पैशानं आम्ही चालू केलेले. 10 पैसे वाढत गेले, वाढत 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 आज 10 रुपयेपर्यंत पोहोचलो आहे. दादा, काय माहिती आहे का, आज तुमच्याकडे वडा आहे, समोसा आहे. फेमस वडा की समोसा? दोन्ही सारखं. हां, दोन्ही सारखे. समोसे खाणारा गिऱ्हाईक समोसेच खाणार, वडापाव खाणारा वडापावच खाणार. जसं समोसा हा आपल्या भारतात वेगवेगळ्या टाईपचे मिळतात. जसं आता काही पंजाबी समोसा असतो किंवा उत्तर भारतमध्ये वेगळा समोसा असतो, साऊथमध्ये पट्टी समोसा असते. तसं आपल्या समोरमध्ये काय वैशिष्ट्य आहे? आपल्यात काय साधा सिंपल आहे, लेकिन ते बनवायचे मसाला वगैरे जे भाजून ज्याला तयार करतात ना, त्याच्यात ते पद्धत आहे ती वेगळी आहे. बाकी त्याच्यात आहे काय नाही. बटाटा आहे, वाटाणा आहे, बाकी त्याच्यात व्यतिरिक्त काही नाही. बाकीचं काहीच नाही आहे. फॉर्म्युला नक्की काय आहे? नाही, काय नाही. आहे साधा सिंपल आहे. यांचा फॉर्म्युला काहीच नाही. यांचा फॉर्म्युला एवढंच आहे की ते स्वच्छ प्रकारचे तेल वापरतात. आपल्याला चक्क दिसून येतो आहे इकडे की जे आता इथे तळणारे भाऊ आहेत, त्याचा कलर दिसतोय आम्हाला की स्पष्ट त्यांचा कलर दिसतोय, बेसनची क्वालिटी दिसते. इथे लोक थांबले, दुपारच्या वेळी संध्याकाळी 4-5 वाजून आहेत, अजून लोक रांगेत उभं राहून खात आहेत. या गोष्टीचा हा खुल्ला याचा रेकॉर्ड आहे. आणि साहेब, तुम्ही आज गेल्या 40 वर्षापासून कसोटी करून इथपर्यंत पोहोचलात. येत्या 5 वर्षात चौरसिया वडापावला कुठे कुठे बघू? अजून तो नाही, इथेच आहे, आपल्याकडेच आहे. असं नाही म्हणत, म्हणजे तुमचं असं कधी वाटलं की बाबा आपण एखादा फास्ट फूड स्टॉल घेऊया, त्याच्यात म्हणजे आपण एक चौरसिया म्हणून ब्रँड करता येईल की महाबळेश्वरला पंचगणी जागा आहे किंवा
या साईडला खाली इतर जागा पण आहेत, त्या साईडला विना लेकला पण काही रेस्टॉरंट्स आहेत. असं कधी वाटलं नाही की आपल्याला एक चौरसे म्हणून अशी ब्रँड तयार करून घेऊया? नाही होतं सर, लेकिन आमचे मुलं होते लहान, आत्ता हे मुलं जरा तयार झाले. आता यांच्या वतीनं आपण सगळे पोरांचे जे हे असेल ते आम्ही करायचं आमचा प्रयत्न आहे. अच्छा. ते आम्ही 1-2 ब्रांच 4 ब्रांच चालू करू. पुण्याला चालू करायचा विचार आहे. पुण्यात? पण पुण्यामध्ये अवघड आहे, पुण्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे. नाही आहे, लेकिन आम्हाला खात्री आहे ना की आमच्या मटेरियलमध्ये आमच्या ह्याच्यात ते आम्हाला मिळेल. मिळेल असं खात्री आहे तुम्हाला? एक महाबळेश्वरला पण चालू करायचा विचार आहे. बघू, परमेश्वराच्या कृपेनं होईल तर होईल, नाही तर आमचा जास्त मी हे पण करत नाही. आपलं आमचे 2 घास मिळतं भरपूर आहे. बस, आम्हाला जास्त त्रास करत बसत नाही. यशाचा फॉर्म्युला काय आहे? यशाचा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे आज जर मी चौऱ्याच्या साहेबांना बोललो तर त्यांनी कष्ट कोणपर्यंत आलं, काहीतरी यशाचा फॉर्म्युला असेल ना तुमच्या चटणीमध्ये किंवा तुमच्या ते काय त्याची फॉर्म्युला असावं. अशी जसं आपण म्हणतो अन्नपूर्णा देवी आपली घरी असते, तसं आपल्याकडे काय असे फॉर्म्युला आहे चटणीचा वगैरे? नाही सर, आपल्याकडे हाय असेच आयटम आहे. लेकिन जो एकदा खाणार आहे माणूस, त्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही, तो येणार. आमचे मुलं सुद्धा असेच आहे की त्यांना खाल्ल्याशिवाय ते पण राहत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः पण इकडे खाता? म्हणजे आम्ही पण खातो. आम्ही हा पण ॲक्च्युली घरी पुरावा आहे. हा पुरावा आहे की माणूस जर स्वतः तिकडे खात असेल तर 100% चांगला आहे. आम्ही स्वतः पण खातो. आम्हाला मागवतो घरी स्वतः. आम्ही स्वतः आमच्या घरी बायका आहे, सुनं आहे. रोज मागवणार, एक दिवस नाही मागवणार असे नाही. रोजच मागवणार, खाणार. रोज खातात? रोज खाणार. एक दिवस नाही, एक असे नाही खात. भाऊ घरचे माणसं सुद्धा खाते, या गोष्टीचा पुरावा आहे. आणि साहेब तुम्ही तुमचं जो महत्त्वाचा वेळ दिलात आम्ही खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मगाशी चर्चा करतो चौरसे साहेबांबरोबर. त्यांचे 2 चिरंजी आहेत. आपलं नाव साहेब? अजित चौरसे. अजित संतोष चौरसे. अजित साहेब. आणि आपण? श्याम संतोष चौरसे. श्याम साहेब. अजित साहेब, तुम्ही आज तुमच्या बाबांना हातभार लावताय, तर तुम्ही काही असे तुम्हाला वाटलं नाही की तुमचं योगदान काय द्यावं आणि काही नवीन पद्धती आपण चालू करून घेऊया? तुम्ही आमच्या मुंबईला जाऊन बघा, काय काय वेगळे टाईम लोक करतात. तुम्हाला असं वाटलं नाही की चायनीज वडापाव किंवा असं काय प्रकार इच्छा केलं नाही का? आहे ना, इच्छा भरपूर आहे. इच्छा आहे. करूया या 2 वर्षात नक्की नक्की करणार. तुमचं योगदान काय असतो त्याच्यामध्ये? माझं योगदान एक सपोर्टिव्ह हँड आहे. सपोर्टिंग आहे. मी केलं फूड टेक्नॉलॉजी. अच्छा. पण जॉब्सच्या ह्याच्यामुळं अडचण तुम्ही आली. फूड टेक्नोक्रेट आहात? हां, फूड टेक्नॉलॉजी. ओ, हे सुशिक्षित व्यक्ती आहेत, फूड टेक्नोक्रेस्ट आहेत आणि एमटेक करतो आता. एमटेक करतात. वाव. सो एक व्यक्ती कुठून कुठेही जाऊ शकतो. चौरसे साहेबांनी खूप मेहनत केली. त्यांनी तळापासून त्यांनी चालू केलेला हा प्रकार. आज त्यांचे 2 सुपुत्र सुशिक्षित आहेत. एक सुपुत्र जे आहे ते एमटेक करत आहेत आणि इथेही हातभार लावत आहेत. त्यांना अजिबात खरोखर गर्व आहे की माणसांनी एमटेक करून सुद्धा आज रस्त्यावर वडापाव विकत आहेत. तर मला फार आनंद वाटला, गर्व वाटत तुमचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. कोणतंच ठीक आहे.